म्हणजेच हा वाद केवळ प्लांट महाग घेतला की स्वस्त इतकाच मर्यादित नाही। प्रश्न आहे तो आरोपांचा आणि त्या आरोपांची स्वतंत्रपणे पडताळणी व्हावी या मागणी। म्हणजे कागदावर महायुती एकत्र असली तरी जमिनीवर पक्ष आपापली ताकद मोजताना दिसत आहे, तर त्याचे पडसाद निवडणुकीच्या समीकरणावर पडू शकतात। तो बंडखोरी करू शकतो, दुसऱ्या गटाला मदत करू शकतो किंवा स्थानिक पातळीवर मतांची विभागणी घडून आणू शकतो। गोकुळची निवडणूक अजून प्रत्यक्ष रणांगणात उतरलेली नाही, पण त्याआधीच राजकारणाचा पारा चढू लागलाय। कारण यावेळी विरोधकांनी नाही तर महायुतीतील भाजपनं गोकुळच्या एका व्यवहारावर थेट प्रश्न उपस्थित केले आहेत। किकवी येथील प्लॅन्ट खरेदीचा व्यवहार नेमका कितीला झाला, त्यात किती खर्च आला, किती बचत झाली आणि या संपूर्ण व्यवहाराची पारदर्शकता किती आहे याची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी आता पुढे आली आहे। आणि विशेष म्हणजे ही मागणी थेट SIT किंवा ED मार्फत चौकशीची आहे। त्यामुळं प्रश्न फक्त एका प्लांटच्या व्यवहाराचा राहिलेला नाही। गोकुळच्या निवडणुकीआधीच महायुतीमधील राजकीय समीकरणं बदलत आहेत का, आणि या सगळ्या प्रकरणाच्या केंद्रस्थानी हसन मुश्रीफ आणि नवीद मुश्रीफ हे काय आहेत हेच आपण आज या विश्लेषणातून समजून घेऊयात। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र। गोकुळ म्हणजे कोल्हापूरच्या राजकारणातली साधी संस्था नाही। जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणून तिचं आर्थिक महत्त्व मोठं आहे आणि त्यामुळेच तिच्यावरचं राजकीय नियंत्रण म्हणजे सहकार क्षेत्रातील मोठी ताकद मानली जाते। जवळपास 5 लाख दूध उत्पादकांशी जोडलेली आणि हजारो कोटींची उलाढाल असलेली ही संस्था कोणाच्या हातात आहे यावर जिल्ह्यातील राजकीय वजनाचाही मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो। म्हणूनच गोकुळची निवडणूक जवळ आली की ती फक्त संचालक निवडण्याची निवडणूक राहत नाही, त्यामागे सहकार, स्थानिक नेतृत्व, पक्षीय ताकद आणि पुढच्या राजकीय समीकरणांचा मोठा खेळ सुरू होतो। याच पार्श्वभूमीवर सध्या किकवी प्लांटचा मुद्दा पुढे आलाय। गेल्या काही दिवसांपासून या खरेदी व्यवहारावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। विरोधकांकडून या व्यवहारात अधिक पैसे मोजल्याचा आरोप केला जात आहे। आता भाजपचे कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी याच मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे। ह्या व्यवहाराची स्वतंत्र आणि सखोल चौकशी SIT किंवा ED मार्फत व्हावी अशी मागणी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। इथं एक गोष्ट महत्त्वाची आहे, भाजपनं केलेली ही मागणी म्हणजे चौकशीत काही गैरप्रकार सिद्ध झाला आहे असा अर्थ होत नाही। सध्या प्रश्न आहे तो आरोपांचा आणि त्या आरोपांची स्वतंत्रपणे पडताळणी व्हावी या मागणीचा। भाजपचा युक्तिवाद साधा आहे की जर व्यवहार पूर्णपणे नियमानुसार आणि पारदर्शक असेल तर चौकशीला घाबरण्याचं कारण काय। त्यामुळं या प्रकरणात आता राजकीय आरोपांपेक्षा अधिकृत चौकशीची मागणी महत्त्वाची ठरत आहे। याच ठिकाणी श्वेतपत्रिकेचा मुद्दाही पुढे येतो। प्लांट खरेदीसाठी नेमका किती खर्च आला, त्यामध्ये कोणकोणते खर्च आले, अपेक्षित बचत किती होती, प्रत्यक्षात किती बचत झाली आणि संबंधित देयकांची स्थिती काय आहे याचा स्पष्ट हिशोब जनतेसमोर यावा अशी मागणी होत आहे। म्हणजेच हा वाद केवळ प्लांट महाग घेतला की स्वस्त इतकाच मर्यादित नाही, व्यवहारामागची संपूर्ण आर्थिक प्रक्रिया काय होती, निर्णय कसा झाला आणि त्याचा गोकुळला नेमका फायदा किती झाला हे स्पष्ट करण्याची मागणी आहे। यासोबतच गायत्री कोल्ड स्टोरेजच्या व्यवहारावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत। त्यामुळे एकाच व्यवहारावरचा राजकीय वाद आता गोकुळच्या कारभारातील इतर आर्थिक निर्णयाकडेही लक्ष वेधू लागलाय आणि निवडणुकीच्या आधी हे प्रश्न उपस्थित होणं हीच या संपूर्ण प्रकरणाची राजकीयदृष्ट्या महत्त्वाची बाजू आहे। कारण गोकुळची निवडणूक महायुती एकत्र लढणार असल्याचं सातत्यानं सांगितलं जात आहे। भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट हे एकत्र असल्याचं चित्र वरच्या पातळीवर दाखवलं जातं, पण प्रत्यक्ष कोल्हापूर जिल्ह्यातील हालचाली पाहिल्या तर चित्र काहीसं वेगळं दिसतं। भाजपची स्वतंत्र संपर्क यंत्रणा सुरू आहे। प्रत्येक तालुक्यात भाजपचे नेते स्वतंत्र बैठका घेत आहेत। दुसरीकडे शिंदे गट आणि अजित पवार गट एकत्र दौरे करत आहेत। म्हणजे कागदावर महायुती एकत्र असली तरी जमिनीवर पक्ष आपापली ताकद मोजताना दिसत आहे आणि इथूनच गोकुळच्या निवडणुकीचा खरा राजकीय खेळ सुरू होतो। भाजपला कोल्हापूरच्या सहकार राजकारणात आपली स्वतंत्र ताकद दाखवायची आहे। दुसरीकडे शिंदे गट आणि अजित पवार गटालाही आपला प्रभाव कमी झालेला नाही हे दाखवणं गरजेचं आहे। त्यामुळे सध्या सुरू असलेल्या तालुकानिहाय संपर्क दौऱ्यांकडे फक्त निवडणूक पूर्व तयारी म्हणून पाहणं पुरेसे ठरणार नाही। या दौऱ्यांमधून प्रत्येक पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना कोणत्या दिशेने घेऊन जातोय, कोणत्या नेत्यामागे किती लोक उभे आहेत आणि निवडणुकीच्या वेळी उमेदवारीच्या चर्चेत कोणाची ताकद जास्त आहे याची चाचपणी सुरू आहे। यात आणखी एक राजकीय अडचण आहे। गोकुळच्या मागील कारभारावरून याच नेत्यांनी यापूर्वी एकमेकांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत। त्यामुळे आज महायुतीत एकत्र असले तरी कालचे राजकीय संघर्ष पूर्णपणे संपले आहेत असं म्हणता येत नाही। सत्ता वाटून घेण्यासाठी पक्ष एकत्र येऊ शकतात, पण स्थानिक पातळीवरचं राजकीय वर्चस्व सोडण्याची तयारी प्रत्येकाची असेलच असं नाही। म्हणून किकवी प्लांटचा मुद्दा आता अधिक संवेदनशील बनतोय। हसन मुश्रीफ हे महायुती सरकारमधील महत्त्वाचे नेते आहेत आणि कोल्हापूरच्या राजकारणात त्यांचं वजन मोठं आहे।
गोकुळच्या राजकारणात मुश्रीफ कुटुंबाची ती भूमिका देखील महत्त्वाची राहिली आहे. त्यामुळे भाजपकडून या व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी येणं म्हणजे केवळ प्रशासकीय प्रश्न उपस्थित करणं नाही, त्याचा राजकीय संदेशही मोठा आहे. कारण निवडणुकीच्या आधी एखाद्या प्रभावी नेत्याच्या राजकीय क्षेत्राशी जोडलेल्या संस्थेच्या व्यवहारावर प्रश्न उपस्थित झाले तर त्याचे पडसाद निवडणुकीच्या समीकरणावर पडू शकतात. मात्र दुसरी बाजूही तितकीच महत्त्वाची आहे. गोकुळची निवडणूक अद्याप अंतिम टप्प्यात पोहोचलेली नाही. त्यामुळे आत्ताच्या आरोपांकडे थेट निवडणूक निकालाशी जोडून पाहणं घाईचं ठरेल. पण या आरोपांमुळे उमेदवारी वाटपाच्या वेळी काय होणार हा प्रश्न नक्कीच निर्माण होतो. कारण आज जर घटक पक्ष एकमेकांपासून स्वतंत्रपणे ताकद दाखवत असतील तर उद्या जागा वाटपाच्या वेळी कोणाचा किती वाटा हा प्रश्न अधिक तीव्र होऊ शकतो. गोकुळच्या निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघ, प्रत्येक तालुका आणि प्रत्येक स्थानिक गट महत्त्वाचा असतो. त्यामुळे एखादा पक्ष जिल्ह्यात आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचा थेट परिणाम उमेदवार निवडीत होऊ शकतो. आणि उमेदवारी न मिळालेला स्थानिक नेता नाराज झाला तर तो फक्त नाराज राहिलाच असं नाही, तो बंडखोरी करू शकतो, दुसऱ्या गटाला मदत करू शकतो किंवा स्थानिक पातळीवर मतांची विभागणी घडून आणू शकतो. म्हणून आजचा किक्वी प्लांटचा वाद उद्याच्या गोकुळ निवडणुकीतील मोठ्या राजकीय संघर्षाची सुरुवात ठरतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा मोठा असल्यामुळे वेगवेगळ्या पातळीवर स्वतंत्र दौरे करावे लागत असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांचा हा दावा राजकीयदृष्ट्या समजण्यासारखा आहे. पण महायुती खरंच एकत्र निवडणूक लढवणार असेल तर त्याची झलक कार्यकर्त्यांच्या पातळीवरही दिसणं अपेक्षित आहे. भाजपचा कार्यकर्ता शिंदे अजित पवार गटाच्या दौऱ्यात आणि त्या पक्षांचे कार्यकर्ते भाजपच्या कार्यक्रमात एकत्र दिसले तर एकजुटीचा संदेश जाईल. सध्या मात्र तसं चित्र पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही. याचा अर्थ महायुती तुटली आहे असा निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही. पण महायुतीतील पक्ष एकमेकांवर पूर्ण विश्वास ठेवून मैदानात उतरले आहेत का हा प्रश्न नक्कीच उपस्थित होतो. आणि गोकुळसारख्या संस्थेच्या निवडणुकीत हा विश्वासच सर्वात महत्त्वाचा असतो. कारण इथे निवडणूक जिंकण्यासाठी फक्त वरच्या नेत्यांची मैत्री पुरेशी नसते. गाव पातळीवरचे कार्यकर्ते, दूध उत्पादकांचे स्थानिक गट, तालुक्यातील नेते आणि सहकार क्षेत्रातील जुने संबंध हे सगळं एकत्र काम करतं. त्यामुळे वरती एकत्र असलेली महायुती जर खाली वेगवेगळ्या दिशेनं काम करत असेल तर त्याचा फायदा विरोधकांना मिळू शकतो. आता पुढचा प्रश्न आहे किक्वी प्लांटचा चौकशीच्या मागणीचं पुढे काय होतं. जर सरकारकडून चौकशीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर या प्रकरणाला निवडणुकीच्या आधी आणखी मोठं राजकीय महत्त्व मिळू शकतं. चौकशी झाली आणि आरोपांना आधार मिळाला तर मुश्रीफ गटावर राजकीय दबाव वाढू शकतो. पण चौकशीत व्यवहार नियमांनुसार असल्याचं स्पष्ट झालं तर सध्या आरोप करणाऱ्या राजकीय गटांनाही त्यांचं उत्तर द्यावं लागेल. म्हणजेच दोन्ही परिस्थितीत या प्रकरणाचा राजकीय परिणाम होणार आहे. आणि म्हणूनच हा फक्त किक्वी प्लांटचा प्रश्न नाही, हा प्रश्न आहे गोकुळच्या कारभाराच्या पारदर्शकतेचा, महायुतीतील परस्पर विश्वासाचा आणि कोल्हापूरच्या सहकार राजकारणात पुढचा प्रभाव कोणाचा असणार या गोष्टीचा. आज भाजपनं चौकशीची मागणी करून एक राजकीय संदेश दिला आहे. शिंदे गट आणि अजित पवार गट स्वतंत्रपणे संपर्क दौरे करत आहेत, हा दुसरा संदेश आहे. आणि गोकुळची निवडणूक महायुतीच्या माध्यमातूनच लढवली जाईल असा दावा तिसऱ्या बाजूला केला जात आहे. या तीन गोष्टी एकत्र पाहिल्या तर निवडणूक अजून दूर असली तरी राजकीय तयारी मात्र पूर्ण वेगानं सुरू झाल्याचं दिसतंय. कारण गोकुळच्या निवडणुकीत जिंकणारा फक्त एक पॅनल ठरणार नाही. या निवडणुकीत कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रात पुढची काही वर्ष कोणाचं राजकीय वजन किती असेल याचाही निर्णय होणार आहे. तुम्हाला काय वाटतं? किक्वी प्लांटच्या चौकशीची मागणी हा खरंच पारदर्शकतेचा मुद्दा आहे की गोकुळ निवडणुकीआधी महायुतीतील राजकीय दबावाचं नवं हत्यार? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.